Hello friends, previous lecture I discussed the casting and start the casting process. First one is the pattern. Pattern is the principal tool during the casting process. Pattern is the principal tool. Pattern is most important for the casting process. Most important tool for the casting process. पॅटर्न हा महत्त्वाचा आहे, त्याशिवाय कास्टिंगच होऊ शकणार नाही. पॅटर्न इज द मॉडेल ऑर द रिप्लिका ऑफ द ऑब्जेक्ट. पॅटर्न म्हणजेच काय, एखादा पार्ट आपल्याला बनवायचा आहे तर त्या पार्टचं काय रिप्लिका आपण म्हणू शकतो त्याला, किंवा तसं तसं मॉडेल. इट मे बी डिफाइंड ॲज अ मॉडेल ऑर फॉर्म अराउंड which sand is packed to give rise to a cavity known as mold cavity, in which when molten metal is poured, the result is the cast object. पॅटर्न म्हणजेच काय, आपण ते जे सँडमध्ये वाळूमध्ये ज्या आतमध्ये ज्याला जे पॅक करतोय आणि त्यानंतर आपण मोल्ड बनवतोय आणि त्यानंतर मोल्ड कॅव्हिटी बनते, म्हणजे जी पोकळी आहेत त्या पार्टच्या आकाराची, आणि त्या मोल्ड कॅव्हिटीमध्ये आपण काय करतोय, मोल्टन मेटल त्यामध्ये काय करतोय, फिल करतोय, आणि त्यानंतर आपला कास्टिंग ऑब्जेक्ट जो आहे, कास्ट ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला कास्ट ऑब्जेक्ट मिळतोय, त्याला आपण काय म्हणतोय, पॅटर्न म्हणतोय. म्हणजे मोल्ड कॅव्हिटी क्रिएट करण्याचं काम, मोल्ड क्रिएट करण्याचं काम कोण करतोय, पॅटर्न करतोय. अ पॅटर्न प्रिपेअर्स अ मोल्ड कॅव्हिटी फॉर द पर्पज ऑफ मेकिंग अ कास्टिंग. म्हणजेच काय करतोय, मोल्ड कॅव्हिटी तयार करण्याचं काम पॅटर्न थ्रू आपण करतोय. ओके. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्स ऑफ अ पॅटर्न. Pattern prepares a mold cavity for the purpose of making a casting. Mold cavity बनवतोय. Pattern possesses core prints which produces seeds in the form of extra recesses for core placement in the mold. कोअर प्लेसमेंटसाठी, मोल्डमध्ये कोअर प्लेसमेंटसाठी पॅटर्नचा यूज केला जातो. इट इस्टॅब्लिशेस द पार्टिंग लाईन अँड ऑफ पार्टिंग ऑफ सर्फेसेस इन द मोल्ड. पॅटर्न थ्रू काय करतो आपण, पार्टिंग लाईन म्हणजे सेपरेट कोप अँड ड्रॅग. आपण काय म्हणतो, कोप अँड ड्रॅग. कोप आहे वरचा हा पोर्शन जो आहे त्याला आपण कोप म्हणतो, खालचा जो हा पोर्शन आहे त्याला ड्रॅग म्हणतो, आणि याच्यामध्ये काय असते, पार्टिंग लाईन असते. म्हणजे याच्या थ्रू काय करतो आपण, स्प्लिट पॅटर्न म्हणतो त्याला आपण, स्प्लिट पॅटर्न म्हणतो. पुढे बघायचं आहे आपल्याला. रनर, गेट्स अँड रायझर मे फॉर्म अ पार्ट ऑफ द पॅटर्न. त्या पॅटर्नचे पार्ट्स कोणते आहेत, रनर, गेट्स अँड रायझर्स मे फॉर्म अ पार्ट ऑफ द पॅटर्न. Properly constructed patterns minimize overall cost of the casting. प्रॉपरली कन्स्ट्रक्ट केलेले पॅटर्न्स काय करतो, मिनिमाइज ओव्हरऑल द कॉस्ट ऑफ द कास्टिंग. कॉस्ट ऑफ द कास्टिंग रिड्यूस झालं तर काय होणार आहे, प्रोडक्टची कास्ट काय होणार आहे, ऑब्व्हियसली रिड्यूस होणार आहे. पॅटर्न मे हेल्प इन एस्टॅब्लिशिंग लोकेटिंग पिन्स ऑन द मोल्ड अँड देअरफॉर ऑन द कास्टिंग विथ अ पर्पज टू चेक द कास्टिंग डायमेन्शन्स. लोकेटिंग पिन्स आहेत, डॉवेल पिन्स आहेत, ह्या करण्यासाठी त्या मोल्डमध्ये आपण मोल्ड जो आहे तो फिट करण्यासाठी किंवा कास्टिंग पर्पजेससाठी आपण काय करतोय, त्याला इस्टॅब्लिश केले जाते, किंवा फॉर द चेकिंग द डायमेन्शन्स ऑफ द कास्टिंग पॅटर्नची हेल्प होते. प्रॉपरली मेड पॅटर्न हॅव्हिंग फिनिश्ड अँड स्मूथ सरफेस रिड्यूस कास्टिंग डिफेक्ट्स. पॅटर्न जर प्रॉपरली बनवलं असेल तर सरफेस काय होणार आहे, स्मूथ सरफेस मिळणार आहे, आणि रिड्यूस कास्टिंग डिफेक्ट्स. कास्टिंग डिफेक्ट्स जे आहेत ते काय होणार आहेत, रिड्यूस होणार आहेत. कास्टिंग डिफेक्ट्स जे आहेत ते रिड्यूस होणार आहेत. दॅट इज द ऑब्जेक्टिव्स ऑफ अ पॅटर्न. नेक्स्ट, पॅटर्न मटेरियल्स. वूड. वूड इज द inexpensive, easily available. Inexpensive means cheap, म्हणजे कॉस्ट कसं आहे, कमी आहे. लाईट वेट, easy to shape, त्याला शेप देणं इझी आहे.
गुड सरफेस फिनिशिंग. सरफेस फिनिशिंग गुड म्हणजे आपल्याला काय करता येते, त्याचं सरफेस फिनिशिंग जे आहे ते स्मूथ करता येते, इझिली स्मूथ करता येते. पुअर वेअर रेजिस्टन्स, वेअर रेजिस्टन्स पुअर. ॲब्सॉर्ब मॉइश्चर, ॲब्सॉर्ब मॉइश्चर. लेस स्ट्रेंथ, नॉट सुटेबल फॉर मशीन मोल्डिंग. आता ह्याच्यामध्ये बघा ते काय करते, मॉइश्चर ॲब्सॉर्ब करते. मॉइश्चर काय करते, ॲब्सॉर्ब करते. मॉइश्चर ऑब्झर्व केल्यानंतर काय होतं ते, म्हणजे आपण जसं म्हणतोय लाकूड फुगते वगैरे म्हणतो का नाही, तसं ते कसं होतं आहे, ते मॉइश्चर ऑब्झर्व केल्यामुळे काय होतं आहे, ते काय होतं आहे, त्याचं साईज वाढते, साईज वाढते. स्ट्रेंथ त्याची कमी असते. ॲडव्हान्टेजेस काय आहेत, इनएक्सपेन्सिव्ह, इझिली अवेलेबल, लाईट वेट, सरफेस फिनिशिंग, स्मूथ सरफेस फिनिशिंग, हे ॲडव्हान्टेजेस आहेत. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, मॉइश्चर अफेक्ट करते, त्याच्यावर मॉइश्चर काय करते, अफेक्ट करते. पुअर विअरिंग रेजिस्टन्स, लेस स्ट्रेंथ, स्ट्रेंथ कमी आहे मेटलपेक्षा, काय आहे, स्ट्रेंथ त्याची कमी आहे, म्हणजे त्याला आपण सहज काय करू शकतो, तोडू शकतो. नॉट सुटेबल फॉर मशीन मोल्डिंग, मशीन मोल्डिंगसाठी सुटेबल नाही. इझिली रिपेअर्ड, इझिली रिपेअर्ड. व्रॅपिंग विकर दॅन मेटॅलिक पॅटर्न्स. आता एक्झाम्पल काय आहे बघा, सिसम, काईल, देवदार, टीकवूड, मॉगनी. म्हणजे आपल्याला माहिती असणारं सिसम आहे, देवदार आहे, टीकवूड आहे, या लाकडाचा आपण, वूडचा आपण यूज करतोय पॅटर्नसाठी. मेटल, याच्यामध्ये बघा लेस विअर अँड टिअर, वेअरिंग किंवा टिअरिंग काय होते, कमी होते. नॉट अफेक्टेड बाय मॉइश्चर, मॉइश्चर त्याच्यावर अफेक्ट करत नाही. मेटल इज इझियर टू शेप द पॅटर्न विथ गुड प्रिसिजन. सरफेस फिनिशिंग अँड इंट्रिकेसी इन स्टेप्स, त्याला काय करू शकतोय, कॉम्प्लेक्स शेप आपण मध्ये बनवू शकतोय. विथस्टँड अगेन्स्ट कोरोजन अँड हँडलिंग फॉर लॉंगर, एक्सलंट स्ट्रेंथ टू वेट रेशिओ. कोरोजन होऊ शकते, स्ट्रेंथ एक्सलंट स्ट्रेंथ आहे. मेटॅलिक पॅटर्न्स आर हायर कॉस्ट, हायर वेट अँड टेंडन्सी ऑफ रस्टिंग, रस्टिंग होते, त्याचं रस्टिंग होण्याची टेंडन्सी असते, त्याची कॉस्ट वाढणार आहे वूडपेक्षा, वेट वाढणार आहे वूडपेक्षा. प्रिफर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ कास्टिंग इन लार्ज क्वांटिटीज विथ सेम पॅटर्न. आणि मेटल आपण प्रेफर कधी करतोय, लार्ज क्वांटिटीमध्ये आपण जर एखादं प्रोडक्ट करायचं आहे तर त्यावेळी आपण काय करतोय, मेटलला प्रेफर करतोय, काय करतोय, मेटलला प्रेफर करतो. नेक्स्ट, प्लास्टिक. Plastic material is also one of the most promising category for making patterns. Plastics are getting more popularity nowadays because the pattern made of these materials are lighter. प्लास्टिक कसं आहे, लाईट वेट आहे, स्ट्रॉंग आहे, मॉइश्चर आणि विअर रेजिस्टन्स आहे, म्हणजे मॉइश्चर ॲब्सॉर्ब करत नाही, नो इफेक्ट ऑफ द मॉइश्चर, नो वेअरिंग, नॉन स्टिकी टू मोल्डिंग सँड, durable, and they are not affected by the moisture of the molding sand. They are easy to make, आपण इझिली बनवू शकतो. सरफेस फिनिशिंग बेस्ट आहे प्लास्टिकचं. हायली रेजिस्टन्स टू कोरोजन, कोरोजन होत नाही, कोरोजन होत नाही. एक्झाम्पल काय काय आहेत बघा, phenolic resin, foam plastic. So plastic is very good, but त्याच्यामध्ये जर आपण जास्त हीटचं हे टाकलं तर काय होणार, थोडंसं त्याला ते रेजिस्ट करणार नाही, तो एक प्लास्टिकचा डिसएडव्हान्टेज आहे. तर नेक्स्ट मटेरियल, प्लास्टर. प्लास्टर intricate shapes can be made, good comprehensive strength, expands while solidifying, less dimensionally accurate. Dimensionally less accurate आहे, म्हणजे आपण जो मोल्ड बनवतोय बघा, गणपती बनवतात,
त्याचा जो मोल्ड आहे तो प्लास्टरपासून बनलेला असतो. आणि याच्यासाठी काय करतोय आपण, ते कसं आहे लेस ॲक्युरेटली आहे, इतकं ॲक्युरेट नसते. याच्यासाठी आपण जिप्सम सिमेंट सुद्धा यूज करतोय टू मेक प्लास्टर पॅटर्न्स. कारण त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी. आणखी कोणकोणते मटेरियल असतात बघा. वॅक्स, गुड surface finish, high accuracy, no need to remove from the mold, less strength. वॅक्सेस सुद्धा आपण यूज करतोय पॅटर्नसाठी. नेक्स्ट, फॅक्टर्स इफेक्टिंग सिलेक्शन ऑफ पॅटर्न मटेरियल्स. कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे इफेक्ट करतात पॅटर्नचं मटेरियल सिलेक्ट करण्यासाठी. नंबर ऑफ कास्टिंग्स टू बी प्रोड्युस्ड. मेटल पॅटर्न आर प्रिफर्ड व्हेन कास्टिंग्स आर रिक्वायर्ड लार्ज इन नंबर. आता लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला जर पॅटर्न मेटल प्रोडक्ट बनवायचे असतील तर काय करायचं, मेटलला आपण प्रेफर करतो. टाईप ऑफ मोल्ड मटेरियल युज्ड. मोल्डसाठी मटेरियल कोणतं यूज करणार आहे. काइंड ऑफ मोल्डिंग प्रोसेस कोणती यूज करणार आहे. मेथड ऑफ मोल्डिंग, हँड मोल्डिंग और मशीन मोल्डिंग, त्याच्यावर पण डिपेंड आहे आपण कोणतं मटेरियल सिलेक्ट करायचं आहे. डिग्री ऑफ डायमेन्शनल ॲक्युरेसी अँड सरफेस फिनिश रिक्वायर्ड. डायमेन्शनल ॲक्युरेसी कशी पाहिजे आहे, सरफेस फिनिश कसा पाहिजे आहे, त्याच्यावर पण डिपेंड आहे की मटेरियल कोणतं सिलेक्ट. मिनिमम थिकनेस रिक्वायर्ड. शेप, कॉम्प्लेक्सिटी अँड साईज ऑफ कास्टिंग, कॉस्ट ऑफ पॅटर्न अँड चान्सेस ऑफ रिपीट ऑर्डर्स ऑफ द पॅटर्न. That is the factors affecting selection of pattern material. Next, types of pattern. Single piece or solid pattern. Various types of patterns. First types, single piece pattern, split pattern, loose piece pattern, match plate pattern, gated pattern, cope and drag pattern. First one is the single piece or solid pattern. Solid pattern is made of single piece without joints, parting lines or loose pieces. तो सिंगल पीस पॅटर्न जो आहे याला सिंगल पीस का म्हणलंय, कारण की याच्यामध्ये जॉईंट्स नाहीत. अवॉइड जॉईंट्स, अवॉइड पार्टिंग लाईन्स, अवॉइड लूज पीस, हे काय केलेलं आहे, अवॉइड केलेलं आहे. म्हणूनच याला काय म्हणले, सिंगल पीस. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॉलिड पॅटर्न. इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द पॅटर्न. हा सिंपल आणि इझी टाईप ऑफ पॅटर्न आहे. Typical single piece pattern is shown in figure. Show this figure, single piece pattern. Simplest type, inexpensive, used for limited production. Limited production साठी आपण याचा यूज करू शकतो. No joints, no parting lines. Okay. The molding operation takes more time. आणि याचा मोल्ड बनवण्यासाठी काय करतोय, जास्त वेळ घेतला जातोय. It is used for small production, limited production. Example काय, steam engine stepping box. या सिंगल पीस पॅटर्न मध्ये आपण बनवू शकतो. ब्लॉक, गाडीचे ब्लॉक जे आहेत ते सिंगल पीस पॅटर्न मध्ये बनवले असतात. That is the single piece pattern of solid pattern. Next one is the two piece or split pattern. When solid pattern is difficult for withdrawal from the mold cavity, then solid pattern is split in two parts. ज्यावेळी मोल्ड कॅव्हिटी मधून विड्रॉल करण्यासाठी डिफिकल्ट होत आहे, त्यावेळी आपण काय करतोय, सॉलिड पॅटर्नचाच काय करतोय, स्प्लिटेड पॅटर्नमध्ये कन्व्हर्जन करतोय. स्प्लिटेड पॅटर्न म्हणजेच काय,
याच्यामध्ये 2 पॅटर्न बनलेले असतात, 2 सेपरेट पॅटर्न बनलेले असतात. स्प्लिट पॅटर्न इज मेड इन 2 पीसेस which are joined at the parting line by means of dowel pins. याला डॉवेल पिन्सच्या सहाय्याने काय केलं असतं, जॉईन केलं असतं. इथं दाखवलेलं आहे बघा, डॉवेल पिन्स, डॉवेल होल्स. ओके, पार्ट टू बी कास्ट अँड 2 piece पॅटर्न. The splitting at the parting line is done to facilitate the withdrawal of the pattern. याच्यामध्ये पार्टिंग लाईन दिलेली आहे, याच्या थ्रू काय करतोय आपण, त्याला विड्रॉल करतोय, सेपरेट करतोय. दिस पॅटर्न कॅन प्रोड्यूस मोर इंट्रिकेट टाईप ऑफ कास्टिंग. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी जर वाढली तर काय करतोय आपण, या पॅटर्नचा यूज करतोय. याचे अलाइनमेंट कसं करतोय, डॉयल पिनच्या सहाय्याने अलाइनमेंट करतोय. याच्या थ्रू काय करतोय आपण, वॉलच्या बॉडीज, टॅप्स, कॉक्स, स्मॉल पुलीज आर प्रोड्यूस फ्रॉम दिस पॅटर्न, स्प्लिट पॅटर्न. नेक्स्ट पॅटर्न आहे कोप अँड ड्रॅग पॅटर्न. कोप अँड ड्रॅग पॅटर्न. Cope and drag part of the mold are separately prepared केले जाते हैं. सिमिलरली स्प्लिट पॅटर्न सारखंच आहे. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं आहे, कोप हा वेगळ्या प्लेटवर माउंट केला जातोय आणि ड्रॅग हा वेगळ्या प्लेटवर माउंट केला जातोय आणि फायनली त्याला काय केलं जातं आहे, असेंबल केलं जातं आहे आणि एक मोल्ड बनवला जातोय दीज आर युजफुल फॉर हेवी अँड बिग कास्टिंग. हेवी आणि बिग कास्टिंगसाठी याचा यूज केला जातोय. दॅट इज द कोप अँड ड्रॅग पॅटर्न. कोप सेक्शन अँड ड्रॅग सेक्शन. प्लेट वेगळी आहे आणि फायनली याला काय केलं जातं, असेंबल केलं जातं. नेक्स्ट, लूज पीस पॅटर्न. Used when pattern is difficult for withdrawal from the mold. ज्यावेळी एखादा पॅटर्न मोल्डमधून विड्रॉल करायचं म्हणजे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ज्यावेळी डिफिकल्ट कंडिशन येते त्यावेळी आपण या लूज पीस पॅटर्नचा यूज करतो. लूज पीसेस आर प्रोव्हाइडेड ऑन द पॅटर्न अँड दे आर द पार्ट ऑफ पॅटर्न. These are the part of pattern. So it is called as loose piece pattern. The main pattern is removed first, leaving the loose piece portion of the pattern in the mold. Finally, the loose piece is withdrawn separately, leaving the intact mold. काय केलं जातं, ज्यावेळी आपण एखादा पॅटर्न बनवणार आहे, पॅटर्न त्यामध्ये फिट करणार आहे आणि तो जर आपल्याला विड्रॉल करण्यासाठी डिफिकल्ट होत असेल त्यावेळी आपण लूज पीसेस ॲड करतोय. Its purpose of loose piece is to make the removal of pattern easy from molding box. मोल्डिंग बॉक्स पॅटर्न रिमूव्ह करण्यासाठी, इझिली रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जातं, लूज पीसेस यूज केले जातात. याच्यामध्ये बघा इथं लूज पीस ॲड केलेला आहे बघा, इथं लूज पीस ॲड केलेला आहे बघा. ए आणि बी जे दाखवले इथं लूज पीसेस आहेत. पण याच्यासाठी वर्करचं स्किल जे आहे ते हायर स्किल लागते, क्वालिफाईड वर्कर लागते. लूज पीस पॅटर्न यूज करून काय करायचं आहे, त्याच्यातून पॅटर्न रिमूव्ह करायचं असेल तर. आणि ही प्रोसेस कशी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. नेक्स्ट, मॅच प्लेट पॅटर्न. दिस पॅटर्न इज मेड इन 2 halls and is mounted on the opposite sides of wooden or metallic plate known as match plate. त्याच्यामध्ये बघा मॅच प्लेट मध्ये मॅच प्लेट आहे बघा.
आणि त्याच्यावर काय केलेलं आहे, ते पॅटर्न्स माउंट केलेले आहेत. द गेट्स अँड रनर्स आर ऑल्सो अटॅच्ड टू द प्लेट. गेट्स अँड रनर्स आर ऑल्सो अटॅच्ड टू द प्लेट. गेट्स अँड रनर्स म्हणजे ज्याच्यातून आपण काय करणार आहे, मॉल्टन मेटल प्युअर करणार आहे, ती काय असतात, अटॅच आहे. दिस पॅटर्न इज युज्ड इन मशीन मोल्डिंग. अ टायपिकल एक्झाम्पल ऑफ मॅच प्लेट पॅटर्न इज शोन इन फिगर. मशीन मोल्डिंगसाठी याचा आपण काय करतोय, यूज करतोय. आयसी इंजिन पिस्टन रिंग्स. एक्झाम्पल आयसी इंजिन पिस्टन रिंग्स. इंजिनच्या रिंग्स, पिस्टन रिंग्स जे आहेत याच्या थ्रू आपण बनवतो. नेक्स्ट याच्यामध्ये बघा कास्टिंग दाखवलेलं आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे गेटेड पॅटर्न. आता गेटेड पॅटर्न म्हणजेच काय, आपल्याला मास प्रोडक्शनमध्ये कास्टिंग करायचं असेल, मास प्रोडक्शन म्हणजे एकाच प्रोडक्टचं आपल्याला काय करायचं आहे, ॲट ए टाईम आपल्याला एक नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करायचं आहे, त्यावेळी आपण गेटेड पॅटर्न यूज करतो. In the mass production of casting, multi-cavity molds are used. Such molds are formed by joining a number of patterns and gates and providing a common runner for the molten metal. कॉमन रनर आहे, पण त्याला गेट्स काय केले आपण प्रत्येक ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत बघा. आणि याच्यातील नंबर ऑफ कास्ट ऑब्जेक्ट आपण काय करतोय, बनवतो. These patterns are made up of metals and metallic pieces to form gates, and runners are attached to the pattern. याच्यातून काय करतो आपण, हे मास प्रोडक्शनसाठी आपण यूज करतो. ओके, रनर एकच असणार आहे, पण गेट्स आपण प्रोव्हाइड करणार प्रत्येक ठिकाणी. सो दिस कॉल्ड ॲज गेटेड पॅटर्न.